Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे। रत्नागिरीला रेड अलर्ट तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट हवामान विभागाची माहिती आहे। कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मुसळधार पावसाने राजापूर जवळच्या धोपेश्वर मंदिराजवळ धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। मुसळधार पावसानंतर धबधब्याने धारण केले रौद्ररूप। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आणि उद्या रेड अलर्ट। चिपळूणमध्ये एनडीआरएफची टीम सक्रिय झाली आहे। पावसाचा जोर वाढणार असल्याने आता नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे। मे महिन्यामधील अवकाळी पावसामुळे पुण्यामध्ये बागायती पिकांचं सुमारे 131 हेक्टर क्षेत्रावर नुकसान। 499 शेतकऱ्यांना अंदाजे 21 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे। इचलकरंजीत मुसळधार मोसमी पावसानं शेतीच्या कामांना वेग आलाय आणि अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ देखील उडाली आहे। भोकरदन तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा। पारद रस्ता परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे मिरचीचे पीक आडवं झालंय आणि शेती पिकांना मोठा फटका बसलाय। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनागोंदी कारभार। व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर आणि शेतकऱ्यांचा माल उघड्यावर। काल सायंकाळची झालेल्या या जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या शेकडो क्विंटल शेतमाल पूर्णपणे भिजलाय। मराठवाड्यात 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अनेक ठिकाणी पेरणी झालेले बियाणे देखील वाहून गेले। अकोल्याच्या पातूरमधील दिग्रस परिसराला वादळी वाऱ्याचा तडाखा। वादळी वाऱ्यामुळे पपई आणि लिंबू बागांचं नुकसान। जळगाव रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे केळी बागांचं प्रचंड नुकसान। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांचं नुकसान। अशोक चव्हाण यांच्याकडून केळीच्या नुकसानीची पाहणी आणि शेतकऱ्यांकडून एकरी 75,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या उळे कासेगावचा पूल पुन्हा पाण्याखाली गेला आणि पुलावरून पाणी वाहत असूनही नागरिकांचा पाण्यामधून धोकादायक प्रवास। ओढ्यावर नवीन पूल बांधूनही त्यांच्यावरून पाणी वाहत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला। शहर आणि परिसरातील सर्व कचरा पंचगंगा नदीत वाहून आला आणि राजाराम बंधाऱ्यामध्ये अडकला हा कचरा। अमरावतीमध्ये बच्चू कडूंसोबत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडली आहे। ईसीजी आणि मशीन बंद असल्यानंच आता कार्यकर्त्यांचा डॉक्टरांवर संताप। स्ट्रेचर नसल्यानंच उपोषणकर्त्याला उचलून नेण्याची वेळ आली आहे। अहिल्यानगरमध्ये बच्चू कडूंच्या समर्थनार्थ प्रहार कार्यकर्त्यांचं अर्धनग्न आंदोलन। अद्यापही प्रशासनाकडून कोणतंही ठोस पाऊल न उचलल्यानंच ही नाराजी आहे। धाराशिवच्या परंड्यामध्ये प्रहार संघटनेकडून रॅली काढत रास्ता रोको आंदोलन। राज्य सरकार बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल घेत नसल्यानं प्रहार जनशक्ती संघटना आक्रमक झाली आहे। वाशिमच्या मनोऱ्यामधील तहसील कार्यालयामध्ये प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन। कार्यकर्त्यांकडून बच्चू कडूंचा अलग हातामध्ये घेत सरकारविरोधात घोषणाबाजी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा अन्नत्याग। अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयावर चढलेत प्रहारचे कार्यकर्ते आणि सकाळी 6 पासूनच प्रहारचं हे आंदोलन। राजकीय मतभेद असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सोबत आहोत। काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांचा बच्चू कडूंना पाठिंबा आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू आहे बच्चू कडूंचं आंदोलन। रत्नागिरी जिल्हा नियोजन निधीवरून भाजपकडून उघड नाराजी। रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण वगळता इतर 7 तालुक्याला निधी नाहीये आणि भाजपचे आमदार विनय नातू यांच्या आरोपांना खळबळ। तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी युतीमध्ये आलबेल आहे।
13 जूनपासून राज्यभर धर्मांतरण विरोधी कायद्याच्या मागणीसाठी शक्ती ऋतुजा मोर्चे काढणार आणि भाजपच्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। धर्मांतरणाच्या छळाला कंटाळून ऋतुजा राजगे या महिलेनं केली होती आत्महत्या। इचलकरंजी शहरात कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। घरोघरी बैलांची पूजा करून बैलांना सजवून मिरवणूक काढण्यात आली आहे। गजानन महाराजांची पालखी विदर्भामधून हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे। सेनगाव शहरामध्ये पालखीचा पहिला मुक्काम होता आणि आज कर्हाळे डिग्रस इथं पालखीचा दुसरा मुक्काम असेल। जळगावच्या पारोळ्यात श्रीराम मंदिराजवळ खोदकामामध्ये 188 प्राचीन नाणी सापडली आहेत आणि 3 फूट खोल खड्ड्यातून एका धातूचा जुना तांब्या देखील मिळाला आहे। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये घेऊन जाता येणारं फूल, हार आणि प्रसाद आता साई संस्थांना बंदी उठवलेली आहे। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंदी घातलेली होती। शिर्डी साई मंदिर परिसरातील लेंडीबागेमध्ये 108 फूट उंच भव्य राष्ट्रध्वजाचं लोकार्पण झालंय। डौलानं फडकणारा भारताचा राष्ट्रध्वज साई भक्तांसाठी देशभक्तीचा एक नवा प्रेरणास्तंभ आहे। पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन पूर्णपणे बंद। पदस्पर्श दर्शनासाठी लागणारा वेळ वाचणार आहे। दर्शनाची प्रक्रिया होणार गतिमान। नागपूर विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती आता असलेल्या 63 उंच इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय। विमान उतरवताना आणि उड्डाण घेताना उंच इमारतींचा अडथळा। विमानतळ प्राधिकरणाकडून उंच इमारतीच्या मालकांना नोटीस। कोल्हापूरमधील पालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालेय साहित्य मिळणार आहे। आयुक्त पल्लवी पाटील यांची ही माहिती। शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी पालिकेकडून शालेय साहित्य आणि गणवेश वाटपाचा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। तर इचलकरंजी पालिका आणि फेरीवाला समितीची एक बैठक संपन्न। नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। आयुक्त पल्लवी पाटील यांचा इशारा। महापुरुषांच्या पुतळ्याच्या 100 मीटर परिसरात व्यवसाय करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट आहे। कोल्हापूरमध्ये साखळदंडानं बांधलेल्या मनोरुग्ण व्यक्तीची सुटका। गडमुनशिंगी येथील ही घटना आणि गांधीनगर ह्युमन राईट शाखेची पोलिसांच्या मदतीनं कारवाई। राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे। नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी। कुठलीही परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे। आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची ही माहिती। नागपूरमध्ये गेल्या 24 तासात 5 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 22 वर, तर रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धुळे शहरात अतिसाराचे रुग्ण आढळले आहेत। पालिकेकडून धुळ्यामध्ये पाणी तपासणी। प्रत्येक भागामध्ये 2 तपासणी टीम तयार आहे। नंदुरबारच्या तलाठी कार्यालयात दाखले काढण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानं दाखले काढण्यासाठी गर्दी वाढली आहे। रत्नागिरीमधील मनोरुग्णालयात गतिमंद विद्यार्थ्याला दुसऱ्या मनोरुग्णाकडून बेदम मारहाण। गतिमंद विद्यार्थी गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आणि शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। जालन्यातील पारहद शिवारामध्ये शेतजमिनीच्या जुन्या वादातून 2 गटात मारहाण। 2 जण गंभीर जखमी आहेत। एका महिलेसह 4 गुन्हा दाखल। हाणामारीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। शहापूरमधील खर्डी विभागामधील पोलीस पाटील गणेश चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ल्यात गणेश चौधरी गंभीर जखमी आहेत आणि या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। आरोपीवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे। नागपूरमधील वॉटर पार्कमध्ये बुडून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। खासगी वॉटर पार्कमधील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मुलाला खासगी रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलंय। नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मावा न दिल्यानं झालेल्या भांडणामध्ये एकाचा मृत्यू झाला। आर्यन वहिले असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आणि 2 आरोपींना अटक झाली आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भरदिवसा 3.25 लाखांची चोरी झालेल्या परिसरात भीतीचं वातावरण आहे आणि पोलिसांकडे कारवाईची मागणी होते। लातूरच्या उदगीरमध्ये वृद्ध दाम्पत्याची फसवणूक करून सोनं चांदी लुटल्याची घटना। एका आरोपीला पोलिसांकडून अटक। उदगीर ग्रामीण पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। नागपूर जिल्ह्यातील खापा परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा। टायगर इको रिसॉर्टवर छापा मारून देहव्यापार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। 18 जणांना अटक करण्यात आलेली आहे। बीडमध्ये 5वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात 2 विवाह। पहिला नवरा पसार झालाय तर दुसऱ्याला अटक। वडिलांनी आई आणि सावत्र आईनं अल्पवयीन मुलाचा विवाह लावण्याचं ठरवलेलं होतं। तालुक्यामधल्या तिवरे गावात बिबट्यानं महिलेवर हल्ला केलाय। ओझर इथल्या अमीना मनसूर मापारी यात जखमी झाल्यात।
उणी आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करण्यात आलेत आणि लोकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. रत्नागिरी गणपतीपुळे रस्त्यावर बिबट्या दिसून आलाय. वाहन चालकाच्या कॅमेऱ्यामध्ये हा प्रसंग कैद झालाय. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.